लक्ष लावून घेऊन घ्यावे आणि कारण कुठे माईस्टरची मकरचा धावा तुमचा आवाज जात ना की बाहेर बोलताना तरी मॅच चालू करा. पहिला चेंडू अतिरिक्त धावेत भर. पहिला चेंडू वाईड. अतिशय गच्चाची सुरुवात गोलंदाज यश पांचाळ यांच्याकडून. यश यांचा पहिला चेंडू सामोर जातील केतन. वंडी. एक चेंडू 2 धावा. डिक्लेअर झोन. अतिशय मेहनत करतात ते म्हणजे संदेश शेलार उर्फ लेंडी. आपल्या दुसरा चेंडू वाईट. त्यांचा तिसरा चेंडू सामोर जातील ते म्हणजे केतन. केतन यांनी हलकासा टोलावून आलेला चेंडू डॉटच्या स्वरूपात. 3 चेंडू 9 धावा. अतिशय संघांमध्ये यशाचा चौथा चेंडू डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव. 4 चेंडू 10 धावा. यश यांचा पाचवा चेंडू. शेवटचा चेंडू. उत्कृष्ट अशी गोलंदाजी कमबॅक म्हणावं एक षटकारानंतर. उत्कृष्ट असा टोलावून आला चेंडू. उत्कृष्ट अशी झेल. अतिशय उत्कृष्ट अशी झेल बघायला भेटली आपल्याला. थापा. टॉस वितरण आपले शेलार. तिसगाव विपक्ष नवापाडा आणि टॉस जिंकला तो म्हणजे तिसगाव संघाने 11 धावा. दुसरं षटक टाकण्यात येत आहेत ते म्हणजे गोलंदाज रजत मुंडे उर्फ थापा. एक रजत मुंडे म्हणजे उरण भागात आपल्याला बघायला भेटतात आणि दुसरे म्हणजे इकडे चोलेगाव संघामध्ये रजत मुंडे उर्फ थापा. एक गडी बाद. धावसंख्या झाली ती म्हणजे 11 धावा. दुसरं षटक टाकण्यासाठी येत आहेत ते म्हणजे चोळेगाव संघाकडून थापा. संघ बाद करण्यात येईल. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 12 धावा. थापा यांचा पहिला चेंडू. उत्कृष्ट असा टोलावून आला चेंडू 4 धावांसाठी. उत्कृष्ट अशी फलंदाजी साधनांच्याकडून. काय माहित नाही. एक चेंडू समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 16 धावा. थापा यांचा दुसरा चेंडू. सामोर जातील ते म्हणजे साजन. थापा यांचा दुसरा चेंडू. उत्कृष्ट असा चेंडू पण सीमा पार 6 धावांसाठी. अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी.
थँक्यू आदित्य. स्टेट डाऊन दी ग्राउंड. लॉंग ऑफ मध्ये हा चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. विकेटचं पतन. साजन त्या ठिकाणी बाद होतोय. वेहले हा संघ पाहायला मिळतो भिवंडी विभागातील. कावदेवी वेहले हा संघ बॅटिंग करतोय पहिल्या सत्रामध्ये. धावसंख्या आतापर्यंत पाहायला मिळते ती 22. षटक प्रगतीपथावर दुसरं त्यांच्या विरोधात संघ पाहायला मिळतो तो सोळेगाव. अंडर-22 फॉर्मॅट. 4 संघ आपण बघितले ते ग्रामीणच्या माध्यमातून. 8 संघ आपण बघतो अंडर-22. 22 वयोगटातील हे सर्व खेळाडू प्रत्येकी संघामध्ये पाहायला मिळतात. हा सामना आपण बघतोय तो द्वितीय फेरीमधील पहिल्या फेरीमधील. दुसरं षटक सध्या प्रगतीपथावर असताना आपण बघतो पहिला धक्का या ठिकाणी बसलाय बॅटिंग करत. दुसरा धक्का या ठिकाणी बसलाय बॅटिंग करत असताना गावदेवी वेहेले हा संघ आपण बघतो. नवीन फलंदाज येतो मैदानाच्या आतमध्ये. मनीष स्ट्रायकिंग एंडला आहे तो डावखुऱ्याचा. हा एक टॅलेंटेड यंगस्टर तुम्हाला पाहायला मिळेल विजेंद्र. हॅमर करण्याचा प्रयत्न हवेमध्ये. हा चेंडू मिस टायमिंग. गोलंदाजाच्या अगदी आपण बघितलं तर त्या ठिकाणी जिथून बॉलिंग मार्क आहे त्या ठिकाणी हा चेंडू लँड होतोय. 2 धावा त्या ठिकाणी मिळतात. धावफलक जाऊन पोहोचलो 24 या आकड्यावरती. सोळेगाव संघ पहिल्या सत्रामध्ये क्षेत्ररक्षण करतोय. षटक प्रगतीपथावर आहे ते दुसरं. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. गोलंदाज आपण बघतोय तो थापा. लेफ्ट आर्ममध्ये विकेट स्किट झाले त्या ठिकाणी. अशा असेल गंभीर दुखापत नसेल कोणती गोलंदाजाला. रिलीज पॉईंटला अगोदरच्या सामन्यांमध्ये देखील अशाच पद्धतीचं चित्र याच गोलंदाजाकडून झालं होतं जेव्हा देखील ते स्किट झाले होते रिलीज पॉईंटला. आता देखील त्यांचा डावा पाय त्या ठिकाणी मुरगळला घसरला आणि त्या कारणास्तव त्यांच्या शरीराचा समतोल देखील जातोय. पुन्हा एकदा ते बॉलिंग मार्कवरती येत आहेत. थापा सोळेगाव संघ आपण बघतोय क्षेत्ररक्षण करतो. दुसरं षटक हे रिलीज पॉईंटला आता देखील ते थांबलेत. स्मिथ हास्य त्यानंतर दोन्ही आपण बाजूने बघितलं तर गोलंदाज आणि त्याचबरोबर फलंदाजाकडून चेंडू त्या ठिकाणी रिलीज केला नाही त्यांनी. रिलीज पॉईंटला आल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवरती नवीन माइंडसेटनं नवीन प्रश्न कोणता चेंडू असेल पुढचा. लेफ्ट केल्या ठिकाणी लेगस्टम्पच्या बाहेर वेग भरपूर होता. वेल लेफ्ट. विघ्नेश विजेंद्र माफर स्ट्रायकिंग एंडला आहेत कारण ज्या पद्धतीने या चेंडूला त्यांनी लेफ्ट केलं लेगस्टम्पला चेंडू पडला त्यानंतर अजूनही बाहेर जातो. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा कारण एक अँगल तुम्हाला पाहायला मिळेल डावकुऱ्या त्याच्या गोलंदाजाचा. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस बॅटची कडा आहे त्या ठिकाणी. टप्पा पडल्यानंतर हा चेंडू गेला तो विकेट किपरच्या हातामध्ये. अक्षय तायडेल आपण बघतोय सध्या विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. षटक प्रगतीपथावर दुसऱ्या षटकामधला एक चेंडू अजूनही शिल्लक. आतापर्यंत धावसंख्या आपण बघतोय ती 25. सुस्थितीमध्ये असेल हा संघ परंतु गडी देखील त्यांची तर पुन्हा एकदा ते फ्रंट फूटला आले जम घेत असताना हलकीशी. व्हाईट बॉलचा अंपायरचा इशारा आला आणि आपण बघतोय सिंगलने हे धाव फलक जाऊन पोहोचले पुढे ते 26 या आकड्यावरती. हॅलो.
क्षमस्व, काही तांत्रिक बिघाडामुळे आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत नव्हता. सामना सुरू आहे सध्या गावदेवी वेहेलेच्या विरोधात सोळेगाव या दोन संघांमध्ये. पहिलं सत्र ज्या ठिकाणी सुरू बॅटिंग करतोय गावदेवी वेहेले हा संघ 2 गडी बाद झाले. तिसरं षटक सध्या प्रगतीपथावर आणि धावा सध्या पाहायला मिळतात त्या 27. द्वितीय फेरीमधील सर्व सामने 2 षटकांचे असतील. या आयोजकांची सूचना आहे. ज्या संघाने द्वितीय फेरीमध्ये सेकंड राऊंडमध्ये प्रवेश केला आहे द्वितीय फेरीमधील सर्व सामने 2 षटकांचे असतील याची सरलक आहे. तिसऱ्या षटकामधला अक्षय पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. एज आहे फलक जाऊन पोहोचलंय. हॅमट करण्याचा प्रयत्न हवेमध्ये. यावेळेला देखील हा चेंडू डायरेक्ट हिट हुकाली असती परंतु चांगलं बॅकिंग देत असताना ते 3 षटकांचा खेळ संपन्न. धावा फलकावरती पाहायला मिळतात त्या 30. आपण बघतोय 10ची सरासरी मेंटेन केली गावदेवी वेहेलेने. तर आता स्लॉगरमध्ये कशा पद्धतीने या ठिकाणी आपण बघितलं तर आक्रमण असेल 6 चेंडूंमध्ये जो विजेंद्र अजूनही उभा आहे मैदानाच्या आतमध्ये. मध्ये गोलंदाज पाहायला मिळतो तो सागर. समोर आहे विजेंद्र. धावसंख्या आतापर्यंत 30. सोळेगावच्या विरोधात वेहेले. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा एज अँड टेकन बॅट शिकडा आणि त्यानंतर हा चेंडू आपण बघितला विसावला तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि लागतोय हा गावदेवी वेहेलेला तिसरा धक्का. गडी या ठिकाणी बाद होतोय तो तिसरा. विजेंद्रकडून अपेक्षा होत्या कारण स्लॉगरमध्ये जो सेट झाला होता आकडे लावून इथून त्याच्याकडून अपेक्षा जास्त होत्या. 30 ही धावसंख्या आपण बघितली आतापर्यंत आणि तिसरा गडी आता बाद होतोय मैदानाच्या आतमध्ये. निलेश अर्थातच तुम्हाला पाहायला मिळेल. आता आलाय तो 5व्या क्रमांकावरती असेल. आता स्ट्रायकिंग एंडला क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन होत असताना कारण या अगोदर डावकुऱ्या हाताचा फलंदाज होता आणि आता येतोय तो उजव्या हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला. धावसंख्या 30. 5 चेंडूंच्याकडे अजूनही शिल्लक. सागर पहिल्या चेंडूवरती ब्रेक थ्रू मिळवतोय. निलेश सध्या आपण बघतोय ज्यांना स्ट्रायकिंग एंडला. पुढचा चेंडू राऊंड विकेट. हा खोटा पॅच हॅमट करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग. कॉटन बॉलची संधी आणि इथे फलंदाज होईल बाद. लागोपाठचा दुसरा धक्का. हा 4था गडी या ठिकाणी बाद होतोय तो गावदेवी वेहेले संघाचा. धावसंख्या आपण बघतोय 30. गडी या ठिकाणी होतोय 4था बाद. मनीष सध्या आहे स्ट्रायकिंग एंडला. सागरला हे दुसरं यश. हिज ऑन हॅट्रिक. हॅट्रिक 100 पाहायला मिळेल गोलंदाज. ओहो वेग भरपूर आहे. टप्पा पडला आणि जो वेग या चेंडूमध्ये होता चेंडूच्या आपण बघितलं तर अगदी डोळ्यांच्या नजरेआड हा चेंडू गेला फलंदाजाच्या पाठीमागे बिहाइंड द विकेट. ऑन द टोस या ठिकाणी हॅमट केला आडव्या बॅटने. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक त्याच्या वाक्याच्या बाहेर. तो फक्त बनून राहील प्रेक्षक. षटकार आलाय. संघर्ष या ठिकाणी पाहायला मिळाला या षटकारासाठी आणि या षटकाराची धावफलक 36 वरती. ही धावसंख्या गरजेची आहे. फायटिंग टोटलच्या दिशेने वाटचाल करत असताना संघ आपण बघतोय गावदेवी वेहेले जो त्यांना वाईल्ड कार्ड एंट्री देखील मिळाली या स्पर्धेमध्ये. पुन्हा स्टेप आउट झाले होते या ठिकाणी आणि लेंथ कमी करण्यात आली. या चेंडूची हाफ ट्रॅकर आपण बघितला. बॅक ऑफ द लेंथ. चांगला चेंडू या ठिकाणी हाताळत असताना कारण जो खरा गोलंदाज होत असतो जो फलंदाजांना रीड करतो आणि रीड करून या ठिकाणी गोलंदाजी करतोय तो हा गोलंदाज सागर. जर एक षटकार आला तर आतापर्यंत त्याचं षटक हे भरपूर चांगलं. नाव द ग्राउंड. लॉंग ऑफमध्ये हा चेंडू थांबलाय. पाण्याचं छोटंसं डबकं तिथे हा चेंडू बुडला. रनआउटची संधी असेल या ठिकाणी अपील करण्यात तर येत आहे परंतु चेंडू निसटलाय. 2 रन्स या ठिकाणी कंप्लीट होतात. अखेर पहिलं सत्र संपन्न झालं आणि बॅटिंग करत असताना गावदेवी वेहेळे
जाऊन पोहोचला 39 वरती. 39 टार्गेट आहे. 38 ही धावसंख्या त्यांनी उभारली आहे आणि आता दुसऱ्या सत्रामध्ये सोळगाव संघासमोर लक्ष आहे ते 39 या धावसंख्येचं. पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. बॅटिंग करत असताना संघ आपण बघितला तो कावदेवी वेहेले भिवंडी विभागातील संघ पाहायला मिळतोय. संघर्ष त्यांनी भरपूर केला धावसंख्येचा. शेवटच्या षटकामध्ये 8-3 चेंडूंवरती धावा आल्या आणि 38 हे माफक फायटिंग टोटल त्यांनी उभे केले आहे आणि आता लक्ष आहे ते सोळगाव या संघासमोर 39 आणि या दरम्यान ज्यांचं शुभागमन झालं वेहेले ग्रामपंचायतीचे सदस्य श्री भावेजी थळेसाहेब यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. GTC ही वाहिनी या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट करते. त्यांची संपूर्ण टीम ज्यामध्ये आपण बघतोय ऑफिशियल ऑपरेटर तेजस मान फ्रॉम मानेरे, त्याचबरोबर आपण बघतोय धावसंख्या आपण बघतोय 38 उभारले 39 लक्ष आहे. चला आघाडीची जोडी लवकरात लवकर जा आपण. अक्षय तायडे आणि येतोय त्याच्या सोबतीला तो यश पांचाळ. ती 15 ऑगस्टला याच मैदानावरती स्पर्धा झाली. त्या स्पर्धेमध्ये अफलातून बॅटिंग याच गोलंदाजाने याच फलंदाजाने केली होती आणि तेवढी चांगली गोलंदाजी जिथे मात्र आपण बघितलं होतं संघ ऐरोली त्या संघाविरुद्ध ज्याने अफलातून गोलंदाजी केली होती तो हा यश पांचाळ सध्या तुम्हाला पाहायला मिळेल. लक्ष आहे ते 39. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सामन्याला आपण लगेचच सुरुवात करायची. अंपायरचा मी विनंती करेन आपण लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे कारण मंगेश भोईर ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटची घार इन्स्टा किंग. ओके, हे सर्व माहिती आम्हाला देत आहेत हे सर्व त्याचे फॅन्स. आपलं आणि रील स्टार प्रसाद गायकवाड आपण या ठिकाणी असाल तर आपण देखील आमच्या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक स्वागत. जाऊयात आपण मैदानाच्या दिशेने. बहारदार हा रंगीबेरंगी क्रिकेटचा खेळ त्याला सुरुवात दुसऱ्या सत्राला ज्यामध्ये लक्ष आहे ते 39 आणि पहिला चेंडू या ठिकाणी आपण बघतोय तो वाईड निगेटिव्ह डिलिव्हरीने या डावाची सुरुवात. भिवंडी विभागातील आपण हा संघ बघतोय वेहेले ते डिफेन्स करतायत. त्या ठिकाणी संरक्षण करत असताना 39 आडवा बॅट या ठिकाणी ऑन द टूस मनगटाच्या सहाय्यानं चेंडूला वळवलं. मिड ऑन मध्ये हा चेंडू आपण बघितला. मिड विकेटचे क्षेत्ररक्षक येतात इनफिल्ड मधून. रन 1 मिळते आहे आणि आता स्ट्राईक चेंज होईल. धाव फलक आपण बघतोय 2. या आकड्यावरती सध्या तुम्हाला पाहायला मिळेल ती धावसंख्या. तयार होतात गोलंदाज. ऑन साइडला उचलला पुलचा फटका आणि यावेळेला धावा देखील मिळतील 6. चेंडू गुल सीमाबार षटकार.
आखूट टप्प्याचा चेंडू आणि त्यावरती हे चोखपणे प्रत्युत्तर यश पांचालचं. पवन कोंडे खंबालपाडा अंडर-22 ज्याने पहिल्या सामन्यामध्ये विजय संपादन करून दिला. डिक्लेअर झोनमध्ये हा चेंडू रन 1 मिळते आणि एका धावेने धावफलक जाऊन पोहोचले 9 या आकड्यावरती. पवन कोंडेची फिरकीची जादू आपण नक्कीच अनुभवली बघितली. खूप चांगला परफॉर्मन्स केला. पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये स्पिनरला चान्सेस भरपूर कमी असतात. चेंडूला ग्रीप करणं भरपूर कठीण असतं आणि ओलसर विकेटवरती त्याला चेंडूला फिरवणं देखील तितकंच कठीण असतं. परंतु अशा सर्व क्रिटिकल सिच्युएशनमध्ये त्याने अफलातून गोलंदाजी केली आणि अंडर-22 खंबालपाडाला त्याने विजय संपादन करून दिला. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता ठिकाणी आणि 9 सेकंडला फेकी ती देखील चुकीशी पाहायला मिळाली. बॅकिंग विजेंद्र येईल डीप मधून. तोपर्यंत आपण धावा आतापर्यंत काउंट करतायत आमचे त्या ठिकाणी गुणसंख्या लेखक ते 4 आणि धावफलक 13 या आकड्यावरती. जितेश शेलार हे देखील पुन्हा एकदा येतात आमच्या व्यासपीठावरती. आपलं मनपूर्वक स्वागत. धावसंख्या पाहायला मिळते 13. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. तयार होतोय गोलंदाज. हा खोटा टप्प्याचा चेंडू आणि यावेळेला देखील भिरकावलाय. स्क्वेअर लेगला क्लिअर करेला चेंडू यश पांचाळ. त्याला मिळतंय, त्याच्या फटक्याला मिळतं यश आणि आणखी एक हात दुसरा षटकार आता येतोय या पहिल्या षटकामध्ये आणि धावफलक आता नक्कीच या ठिकाणी खोऱ्यानं वाहत्या धावफलकावरती धावा 19. पहिलं षटक ज्यामध्ये त्यात 19 धावा. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. लक्ष 39 असताना चोळेगावची आई आघाडीची जोडी दोन्ही जेन्युइन ऑलराऊंडर आहेत. दोन्ही आपण बघू शकाल अष्टपैलू खेळाडू आहेत आणि यश पांचाळ त्याला आतापर्यंत तरी यश. आखूट टप्प्याचा हा देखील चेंडू जास्त टेक ऑफ होणार आणि अंपायरचा इशारा नो बॉल. सो एक रन त्या ठिकाणी मिळते आणि हे धावफलक 20 या आकड्यावरती. अर्धा पल्ला या ठिकाणी पार केला. वेल बिगन इज हाफ डन. तुमची चांगली सुरुवात यशाचा अर्धा पल्ला पार करते. सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते अफलातून. आहा लॉंग ऑफला यावेळेला देखील हा चेंडू क्लिअर करेल. वन मोर पॉवर पॅक शॉट. जणू काही या चेंडूला चापटवलं. चाबूक शॉट पाहायला मिळाला. पॉवर पाहायला मिळाली ती यश पांचाळची. पहिल्या षटकामध्ये हा तिसरा षटकार आता आलाय आणि या षटकाराचे धावफलक 26 वरती जाऊन पोहोचलंय. त्या ठिकाणी लक्ष 39 खूप दूरवर जाऊन हा चेंडू आपण बघितला तो विसावला. लॉंग ऑफ सीमारेषा त्याने हवाई मार्गाने पार केली. त्यानंतर जमिनीशी संवाद त्याने साधला आणि खूप लांब जाऊन चेंडू त्या ठिकाणी विसावतोय. अखेर पहिल्या षटकाची सांगता ज्या षटकामध्ये आले ते 3 षटकार यश पांचाळ या ठिकाणी पूर्णपणे आपण बघू शकाल हावी ठरला सागरवरती आणि गावदेवी वेहेले पुन्हा एकदा त्यांच्यासमोर प्रश्नचिन्ह असेल कारण आता 18 चेंडू धावा त्यांना डिफेन्स करायच्या आहेत. त्या एकंदरीत आपण बघितल्या तर 18 चेंडू 13 धावा हे समीकरण या सामन्यामध्ये येऊन ठेपलं. त्याला कारण आहे यश पांचाळ. 24 चेंडू 39 समीकरण असताना तो बरसला. पावसाची हजेरी पाहायला मिळाली नाही परंतु षटकारांचा पाऊस त्याने पहिल्या षटकामध्ये इथे आणला. खऱ्या अर्थानं 3 षटकार तर त्याने नक्कीच ठोकले आणि ज्या सागरकडून अपेक्षा होत्या त्या अपेक्षांना त्यांनी नक्कीच भंग केलं आणि गावदेवी वेहिलेला आता कमबॅक करावं लागेल. प्रत्युत्तर कसं असेल. एज आहे मोठी कडा. टेक ऑफ होणारा चेंडू ऑफ स्टंपच्या थोडा बाहेर होता या ठिकाणी. डिक्लेअर झोनमध्ये हा चेंडू जातोय. धावफलक धावफलक आपण बघतोय ते 27 या आकड्यावरती. वापिस ड्राईव्ह करता मिड विकेटला त्या ठिकाणी चेंडू सेकंड अटेम्प्ट मध्ये त्यांनी उचलला. डायरेक्ट हुकलं. बॅकअप होतं. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये चेंडूची फेकी करण्यात आली असती तर चित्र काही आपल्याला वेगळं पाहायला मिळालं असतं. तिसगाव जेएमसीसी तिसगावच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय. आपला निर्णय पेंडिंग आहे. तो निर्णय आम्हाला कळवायचा आहे. ऋषभ गायकवाड कॅप्टन आहे तिसगावचे. एज खालची गडावती आणि ते नक्कीच आपण बघतोय तर श्रीरक्षक आता चेंडूला गॅदर करतात. टप्पा त्यांच्या अगदी समोर पडला होता आणि या निर्धाव चेंडूनिशी धावफलक स्थगित आहे ते आपण बघतोय. 28 या आकड्यावरती अजूनही 11 धावसंख्येची गरज आहे. चेंडू शिल्लक असताना 15.
ऑन साईडला उचलण्याचा प्रयत्न मिस झाला त्या ठिकाणी. टप्पा पडलाय. चेंडूवरची नजर हटली या ठिकाणी पूर्णपणे ती यशची. यश पांचाळ आपल्याला पाहायला मिळतं सध्या स्ट्रायकिंग एंडला. त्याने हा सामना पूर्णपणे खुला केला आहे. या सामन्याचं चित्र त्याने पूर्णपणे बदललं. पूर्णपणे खेचून आणलाय तो सामना आतापर्यंत सोळेगावच्या बाजूने. परंतु कमबॅक या ठिकाणी मी करेन हा गोलंदाज हेच सांगतोय. ओपीस रडार्कमध्ये हा चेंडू आणि सरळ येतो आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वरती. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर हा भव्य षटकार. फ्लाय होत असताना धाव संख्या गरुड जे घेते धाव फलकावरती आपण बघतोय ती 34. इंडिव्हिज्युअल 29. 5 धावसंख्येची गरज. 7 चेंडू आणि 29 इंडिव्हिज्युअल. वॉटर नॉक. अफलातून बॅटिंग सध्या पाहायला मिळते ती यश पांचाळची. राऊंड विकेट. वापिस हेलिकॉप्टर आणि हा हेलिकॉप्टर सेफ लँड होतोय. लॉंग ऑनला टप्पा घेतल्यानंतर त्याने सीमारेषा ओलांडली आहे. एका धावेची अजूनही गरज आहे या ठिकाणी बॅटिंग करणारा सोळेगावला विजयासाठी. 12 चेंडू आणि 1 धावसंख्येचं समीकरण. JMCC तिसगाव रिषभ गायकवाड जे कॅप्टन आहेत, तुमचा निर्णय अजूनही आमच्यापर्यंत पोहोचलेला नाहीये बॅटिंग करण्याचा त्यांचा निर्णय. सो नवापाडा आपण हा सामना संपल्यानंतर लगेचच मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे कारण आता भरपूर वेळ झालेला आहे. जवळजवळ आपण बघू शकाल बरोबर 4 वाजलेले आहेत आणि आता द्वितीय फेरीमधील सर्व सामने देखील कव्हर करणं गरजेचं आहे. एका हाताने वन हँडेड स्ट्रोक पाहायला मिळाला तो अक्षय तायडेचा आणि इथे अखेर हा सामना हा संघर्ष संपला तो गावदेवी वेहेले आणि त्याचबरोबर सोळेगाव संघाचा. हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम सोळेगाव ज्यांनी यशस्वीरित्या चेस डाऊन केली. धावसंख्या अवघ्या 2.1 ओव्हर्समध्ये. हार्ड लक टीम गावदेवी वेहेले. आपला परतीचा प्रवास सुखासह भिवंडी विभागातून हा संघ या ठिकाणी या स्पर्धेमध्ये दाखल झाला होता परंतु पुन्हा एकदा ते नक्कीच परास्त होत आहे. ज्या चुका झाल्या त्या चुका सुधारा. पुढील स्पर्धेसाठी आपणास मनपूर्वक शुभेच्छा. कमालपाडा 40 प्लस देखील अडवलीच्या मैदानावरती नक्कीच मेगा फायनल मध्ये पोहोचलाय. कालच्या दिवसामध्ये सेमी फायनल मध्ये सुनील सूरज चौधरी अर्थातच भाऊ चौधरी यांनी अफलातून बॅटिंग केली काल आणि त्या बॅटिंगच्या जोरावरती SSC कमालपाडा जाऊन पोहोचला तो मेगा फायनल मध्ये 40 प्लसच्या माध्यमातून. आज मेगा फायनल त्यांचे नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल अडवलीच्या क्रीडांगणावरती. तर या सामन्याचा सामनावीर आपण या ठिकाणी जाहीर करूयात. 8 चेंडू आणि 33 धावसंख्येची बहारदार विस्फोटक आणि विध्वंस खेळी करणारा यश पांचाळ ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला यश आपण या लवकरात लवकर सगळे पडतील. यश आपण या लवकरात लवकर ज्याचं नाव आपण बघू शकाल यश आणि त्यांनी चोळेगाव संघाला यश देखील मिळवून दिलाय. बॅटिंग अफलातून अवघ्या 8 चेंडूंमध्ये 33 धावसंख्येची बहारदार आणि आक्रमक खेळी. आक्रमकता तुमचा बचाव करते. अटॅक इज अ बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स हा मंत्र त्याने इथे नक्कीच अंमलात आणला आणि वेहेले ग्रामपंचायतीचे सदस्य श्री भावेजी तळेसाहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यांना देतोय. अभिनंदन यश. पुढच्या सामन्याच्या शुभेच्छा. आमच्या मान्यवरांचं मनपूर्वक आभार. आपण या स्पर्धेसाठी आपली उपस्थिती दर्शवली. फिल्डिंग करणारा नवापाडा संघ क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या. अगोदरची स्पर्धा झाली याच क्रीडांगणावरती अंडर-22च्या माध्यमातून त्या स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचा मानकर ठरलेला हा नवापाडा आणि त्यांच्या विरोधात संघ आहे तो JMCC तिसगाव. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि ऐकूयात आपण पुन्हा एकदा पहिल्या सत्रामध्ये